वरती राजकीय धुमशान पाहायला मिळते। निलेश राणेंनी आता भाजपवरती एक मोठा आरोप केलेला आहे। भाजपने मालवणमध्ये मतदारांना निवडणुकांच्या आधी पैसे वाटल्याचा आरोप निलेश राणे यांचा आहे। रवींद्र चव्हाणांच्या माध्यमातून भाजप कार्यकर्त्यांच्या घरी हे पैसे पोहोचवले गेल्याचं निलेश राणे म्हणतात आणि इंस्टाग्राम लाईव्ह करत राणेंनी हा आरोप केलाय। माझी जी काही इन्फॉर्मेशन आहे हे काही जगताप साहेबांनी बोलवलेलं आहे, निवडणूक अधिकाऱ्याने इकडे बोलवलेलं आहे। त्यांनी या विषयाचा आता ताबा घ्यावा आणि योग्य ती कारवाई करावी। मी हेच जे काय सांगत होतो, जे कालपासून म्हणजे कालच्या त्या संचालीना वेग आला, हे फक्त एक घर नाहीये, असे जवळपास 8-10 घर आहेत जिथे कोण आपण मी श्रीपेर माने इकडे माने साहेब इकडे हे पैसे इकडे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी बरोबर आहे। हे पैसे मी किती आहेत मी मोजले नाही, ते तुम्ही मोजा। माझा आरोप असा आहे की अजून पैसे आहेत ह्या घरामध्ये। चव्हाण साहेब हे पैसे जमा करतायत मालवणमध्ये, त्यांना येऊ दे। हे फक्त तुम्हाला आम्ही काय हात नाही, तुम्ही बघा। अच्छा, यायच्या अगोदर ते आमचे बंड्या सावंत आहेत, त्यांनी ह्या बॅगला हात लावलेला आहे। त्यांनी इकडे काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला होता कुठेतरी, तर बॅगेला हात सन्मान्य बंड्या सावंत हे बीजेपीचे आहेत, त्यांनीच हात लावलेला आहे। आमचा आरोप असा आहे की ह्याच्यात अजून आहे भरपूर आणि मालवणमध्ये 8-10 घर आहे। माझी जी काही इन्फॉर्मेशन आहे हे काही आपले प्रतिनिधी सदाशिव लाड आपल्याला अधिक माहिती देतील। सदाशिव, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती निलेश राणेंनी हा गंभीर आरोप केला इंस्टाग्राम लाईव्ह करत, पोलिसांनी कारवाई केली आहे का? अद्याप पोलीस प्रशासन तिथे दाखल झालेलं आहे। मात्र निलेश राणे जे आमदार आहेत त्यांनी स्पष्टपणे निवडणूक आयोगाचे अधिकारी जे आहेत त्यांना बोलवलेलं आहे। निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी येऊन तिथे कारवाई करावी अशी त्यांची आग्रही भूमिका आहे। सध्या घटनास्थळी पोलीस आहेत, निवडणूक अधिकारी, इतर निवडणूक अधिकारी आहे, मात्र मुख्य निवडणूक अधिकारी येऊन ही कारवाई करावी। इतर निवडणूक अधिकाऱ्यांना तुम्ही कोणत्या अधिकाराखाली कारवाई करतील असा प्रश्न देखील त्यांनी आता उपस्थित केलेला आहे। मात्र घटनास्थळी पोलीस उपस्थित आहेत, मात्र मुख्य निवडणूक अधिकारी जे मालवण नगरपंचायतचे आहेत त्यांनी येऊन कारवाई करावी असं त्यासाठी ते तिथे अजूनही थांबलेले आहेत। धन्यवाद सदाशिव या सगळ्या माहितीबद्दल। अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू। तर पोलिसांनी कारवाई करावी आणि जे पैसे भाजप कार्यकर्त्याच्या घरी सापडलेले आहेत त्या संदर्भात पोलिसांनी ऍक्शन घ्यावी अशी मागणी निलेश राणेंनी केलेली आहे। एकंदरीतच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोकणात प्रचंड मोठं राजकीय धुमशान भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये पाहायला मिळतंय। दोनही राणे